आमच्या घरातल्या देव्हाऱ्यातल्या देवानं सुद्धा आम्हाला आजवर जेवढी माणुसकी दिली नाही, तेवढी या देवाने दिली. इथला सगळा पिचलेला, शोषित, वंचित जेवढा मागासलेला घटक होता, तो या माणसाला अक्षरशः देवाचा दर्जा द्यायला तयार होता. असं अजिबात नाही, साक्षात देवच मानायला तयार होता. आणि त्या व्यक्तिमत्वाचं नाव आहे छत्रपती शाहू महाराज. आज 26 जून आहे, छत्रपती शाहू महाराजांची जयंती आहे. म्हणजे शाहू महाराजांचा 26 जूनचा वाढदिवस इथल्या सगळ्या शोषित समाजानं तो एखाद्या सणासारखा साजरा करावा, हे स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा सांगितलेलं होतं. स्वतःच्या सगळ्या समाजाला बाबासाहेब आंबेडकर ओरडून सांगत होते, बाबा हा माणूस आपल्यासाठी झटतोय, हा माणूस आपल्यासाठी रक्ताचं पाणी करतोय. आजवर इथल्या सरंजामी व्यवस्थेनं, आजवर इथल्या सगळ्या सांस्कृतिक व्यवस्थेनं तुम्हा आम्हाला पुरतं छळलंय, पण हा एक राजा आहे जो तुम्हा आम्हाला माणसात आणायला तयार आहे. त्यामुळे या माणसाचा वाढदिवस तुम्ही एखाद्या सणासारखा साजरा केला पाहिजे. देशातल्या सबंध शोषित घटकाला बाबासाहेब सांगत होते. आज त्या शाहू महाराजांची जयंती आहे. मला विशेष या गोष्टीचं वाटतंय की शाहू महाराजांची 26 जूनची जी जयंती आहे ती देशामध्ये किती लोक साजरी करतायत. आज मला एक आजच्या दिवशी अभिमानाची गोष्ट अशी वाटते की आज अनेक मराठा समाजाचे सुद्धा सोशल मीडियावरची स्टेटस, व्हॉट्सअपचे स्टेटस, इन्स्टा स्टोरी, फेसबुक स्टोरी सगळं जे आहे ते शाहू महाराजांच्या बाबतीत बघायला मिळतं. हा एक अभिमानाचा विषय मला वाटतं. नाहीतर दलित उद्धारासाठी काम केलं म्हणजे शाहू महाराज मराठ्यांचे राजेच नाहीत. अशी जी काही आवई मधल्या काळात उठवली गेली त्याचा परिणाम बराचसा मराठा समाजावर सुद्धा झाला होता. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसदार, छत्रपती शिवाजी महाराजांची पुढे छत्रपती पदाची गादी ज्यांनी सांभाळलेली आहे ते छत्रपती शाहू महाराज आहेत. ते मराठा राजे कसे असू शकत नाहीत मग? ते इथल्या सगळ्या बहुजनांचा उद्धार करायला तयार होते. ते शाहू महाराज आम्हाला कळले पाहिजेत. आणि कोण आहे शाहू महाराज? या देशामध्ये आरक्षण पहिल्यांदा ज्यांनी आणलं ना, आरक्षणच, त्या राजाचं नाव छत्रपती शाहू महाराज आहे. या देशामध्ये पहिल्यांदा वसतिगृह नावाची योजना, ती संकल्पना पहिल्यांदा ज्यांनी राबवली त्या राजाचं नाव छत्रपती शाहू महाराज आहे. या देशामध्ये पहिल्यांदा सगळ्या बहुजन समाजाला सोबत घेऊन काम करणारा एक राजा शिवरायांच्या नंतर बघायला मिळतोय. त्या राजाचं नाव छत्रपती शाहू महाराज आहे. ते शाहू महाराज निश्चितपणानं आम्हाला कळण्याची गरज आहे. आज मी मुद्दाम तुम्हाला काही गोष्टींची आठवण करून दिली पाहिजे की शाहू महाराज कोल्हापूरचे राजे आहेत, आपल्या सगळ्यांना माहीत आहे. पण शाहू महाराजांच्या बंगल्यावरती एक घोडेवाला होता. तो घोडेवाला म्हणून काम करत होता आणि त्या व्यक्तीचं नाव गंगाराम कांबळे. अर्थातच शाहू महाराजांच्या चरित्रामध्ये गंगाराम कांबळे यांचा उल्लेख बराच वेळा येतो. त्या गंगाराम कांबळेंना असं वाटलं की आपल्यासोबत अजून मातंग समाज आहे, त्या मातंग समाजालाही सोबत घ्यावं, जो मुत्तद्दार म्हणून त्या ठिकाणी काम करतोय, आणि सवर्ण समाजाच्यासाठी केलेल्या हौदामध्ये जाऊन पाणी प्यावं. त्यानं पाणी प्यायचं ठरवलं. पाणी प्यायला तिथंपर्यंत गेला, सगळ्यांना घेऊन पाणी पिला. याचा प्रचंड राग आला सवर्ण समाजाला. आणि मग गंगाराम कांबळेची पाठ चिरेपर्यंत लाथाबुक्क्यांनी तुंबळ मारहाण केली होती तिथल्या सगळ्या सवर्ण समाजाने. पण याच्यावर त्यांना समाधान वाटलं नाही. त्यांनी त्याच्यानंतर परत एक गोष्ट केली की एका व्यक्तीला छत्रपती शाहू महाराजांनी जरीचा पटका भेट दिला होता. त्याचा जरीचा पटका चोरीला गेला. तो त्यांच्याच ठिकाणच्या नोकरदार वर्गातल्या एका व्यक्तीनं चोरी केला होता आणि त्याचा आळ सवर्ण समाजाने घेतला गंगाराम कांबळेवर. गंगाराम कांबळेला परत मारहाण केलेली आहे. त्याचा गुन्हा कबूल करायला त्याला प्रवृत्त केले, पण त्यानं गुन्हा कबूल केला नाही. पाठ चिरेपर्यंत त्याला मारले. त्यावेळी शाहू महाराज दिल्लीला व्हाईसरॉयच्या भेटीला गेले होते. शाहू महाराज ज्यावेळी परत आले त्यावेळी गंगाराम कांबळेनं त्याची जी केविलवाणी ही सगळी कहाणी आहे ती शाहू महाराजांना ऐकवली आणि शाहू महाराजांना सांगितलं, मला ते जबरदस्तीनं गुन्हा कबूल करायला लावतात. शाहू महाराजांना या गोष्टीचा एवढा राग आला, ज्यांनी ज्यांनी छळलं होतं त्या सगळ्या माणसांना तिथं दरबारात बोलावलं आणि जशी गंगाराम कांबळेची पाठ चिरली होती ना, तेवढ्या जोरानं मारहाण केलेली आहे शाहू महाराजांनी त्या लोकांना. आणि गंगाराम कांबळेला सांगितलं, जा, आजपासून तुला नोकरीतनं मुक्त केलं, तुला पाहिजे तो व्यवसाय कर. गंगाराम कांबळेनं परत कोल्हापुरातच चहाची टपरी टाकलेली आहे. पण हा महार समाजातला माणूस, याच्याकडे कोण चहा प्यायचं? कुणीच गेलं नाही त्याच्याकडे. शाहू महाराजांना ज्यावेळी हे कळलंय त्यावेळी स्वतः शाहू महाराज तिकडे निघाले चहा प्यायला. आणि सगळ्या लोकांना कळलं, अरे स्वतः साक्षात राजा येतोय. लोकांनी त्या चहाच्या टपरीजवळ गर्दी केली. शाहू महाराज स्वतः तर चहा पिले, सगळा नोकरदार वर्ग त्यांच्यासोबत जो आला होता तोही चहा पिला. आणि शाहू महाराज म्हटले, वा, अरे गंगाराम, वा, काय फक्कड चहा बनवलायस तू. आता मला फक्त एक सांग, तुझ्या दुकानावर पाठी का लावली नाहीस इथं की हे महाराजचं दुकान आहे आणि महाराजच्या लोकांनी फक्त इथे यावं? तसा गंगाराम कांबळे म्हटला, महाराज, कोल्हापुरात बाकीची हॉटेल आहेत, बाकीच्या चहा टपरी आहेत, त्यांनी कुठं तशा पाट्या लावल्यात, मी एकटाच का लाव? शाहू महाराज हसले, म्हटले, आजवर तुझ्याकडे किती जण चहा पिले? गंगाराम कांबळे म्हटले, बक्कळ लोक आली, बक्कळ लोकांनी चहा पिला. शाहू महाराज हसत हसत म्हटले, अरे मग लेका तू अख्खं गावच वाटवलीस की. असं म्हणून शाहू महाराज परत त्याला म्हटले, तुला सोड्याची मशीन एक देतो. आणि शाहू महाराजांनी भविष्यात त्याला ती दिली सुद्धा.
आता हे सगळं जे बोलत होते शाहू महाराज, ते बाकीच्या सवर्ण समाजाला ज्यांच्या डोक्यात जाती व्यवस्थेचं खूळ होतं त्यांना ते उपरोधिकपणाने टोले देत होते. आता हे सगळं झालं आणि मग शाहू महाराजांना एकदा असं वाटलं की गंगाराम कांबळेंच्या त्या चहाच्या टपरीचं नाव मोठं झालं पाहिजे. अनेक लोकांना ते तिकडे जायला प्रवृत्त करत. पुढं गंगाराम कांबळेंना बेडक्याळचा एक यल्लाप्पा भेटलाय. ज्या यल्लाप्पानं आणि गंगाराम कांबळेनं शाहू महाराजांना विनंती केली, आमचा समाज एक करण्यासाठी एक मंडळ आम्ही स्थापन करणार आहे, तुम्ही परवानगी द्यावी, तुम्हीच नाव साचवावं. त्यावेळी शाहू महाराजांनी नाव सुचवले दक्षिण महाराष्ट्र सत्यप्रसारक मंडळ. हे शाहू महाराजांनी स्वतः सुरू केलं. आता एक विचार करा, शाहू महाराज इथल्या सगळ्या दलित समाजासाठी काम करतायत, पण एक किस्सा असा झाला होता की शाहू महाराजांनी एका दलित समाजाची नियुक्ती न्यायालयामध्ये कारकून म्हणून केली होती, पण तो दलित समाजातला आहे, त्यांना हात लावलेल्या फायलींना आपण हात लावणं म्हणजे विटाळ आहे आणि म्हणून त्याला कुणी काम सुद्धा सांगत नव्हतं, त्याच्याकडून कुणी काम करवून घेत नव्हतं. बरं तो बसून आहे म्हणून महिन्याच्या शेवटी त्याला न्यायमूर्ती न चुकता एक नोटीस द्यायची आणि सांगायची तू काही काम केलं नाही, तुला अर्धाच पगार देण्यात येईल, पण तू काही काम केलं नाही म्हणून तुला दंड सुद्धा ठोठावण्यात येईल. आता शाहू महाराजांना सुद्धा परत हे पत्र जात होते की त्याला दंड ठोठावलाय. शाहू महाराजांनी त्या न्यायमूर्तींची कान उघडणी केलेली आहे बऱ्याच वेळा की तुम्ही त्याला योग्य प्रशिक्षण द्या कामाचं, आणि जर तुम्हाला जमलं नाही तर तुमच्या बाबतीत मला गंभीर भूमिका घ्यावी लागेल. शेवटी न्यायमूर्तीचा नाईलाज झालाय, महाराजांच्या पुढे काय चालणार आहे त्याचं. आणि मग त्याला पूर्ण वेळचा पगार, पूर्ण वेळचं त्याला काम सुद्धा निश्चितपणाने शाहू महाराजांनी मिळवून दिलं. आता हे सगळं शाहू महाराजांचं काम देशभरामध्ये पोचत होतं की शाहू महाराज दलित उद्धारासाठी काम करतायत. त्यावेळी शाहू महाराजांना एक गोष्ट अशी कळली की आपण मराठा राजे आहोत, इथल्या सगळ्या बहुजन समाजासाठी आपण काम करतोय, पण मराठा समाजाची सुद्धा मोठ्या प्रमाणात इथं परवड आहे, कारण आपल्या संस्थानात 71 जो कर्मचाऱ्यांचा वर्ग आहे 71%, त्याच्यामध्ये बरेच जे लोक आहेत ते ब्राह्मण समाजाचे आहेत. कुणी असा नाही की तिथं बहुजन समाजातले, अगदी मराठा सुद्धा फार थोडे हाताच्या बोटावर वजन इतके मिळत होते. शाहू महाराजांना वाटलं की इथल्या सगळ्या नोकरदार वर्गामध्ये आता मराठा समाज आणि बाकीचा मराठ्यात तर सगळा बहुजन समाज आपण इथं घालायला पाहिजे. एक दिवशी शाहू महाराजांना बातमी कळेल की वडगावचा पाटलाचा एक पोरगा मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाला. शाहू महाराजांना प्रचंड आनंद झाला. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर जेवढा आनंद झाला होता तेवढाच आनंद वडगावचं एक पाटलाचं पोरग मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झालं म्हणून शाहू महाराजांना आनंद झाला. आणि एका घोडेस्वाराला सांगितलं त्या वडगावच्या पोराला घेऊन ये. आता 2-3 वडगाव होती, घोडेस्वाराला काही कळलं नाही, पण घोडेस्वाराचा नाही इलाज होता, महाराजांना उत्तर काय द्यायचं. शेवटी तो योग्य वडगावमध्ये पोहोचला आणि त्याला ते पोरगं भेटलं, त्याला सोबत घेतलं, शाहू महाराजांच्या भेटीला आणलं. शाहू महाराजांनी त्याला विचारलं, बाळा तुझं नाव काय? तर त्यानं सांगितलं पांडुरंग चिनाजी पाटील. शाहू महाराजांना एवढ्या जोराने एवढ्या आत्मविश्वासानं नाव सांगितल्यानंतर खात्री पटली की पोरगं प्रचंड तयारीच आहे. आणि शाहू महाराजांनी स्वतःच्या भावाला बापूसाहेबांना सांगितलं, बघ पोरगं किती तयारीच आहे. शाहू महाराजांनी त्याला विचारलं पुढे तुला काय करायचं? तो म्हटला काही नाही, मला घरची शेतीच करावी लागणार आहे, आर्थिक परिस्थिती नाही पुढे शिकायची. शाहू महाराजांनी त्याची सगळी व्यवस्था केली. पुढे एकदा विचारले तू जेवतोस कुठं, खातोस काय? तर त्यानं सांगितलं मी एका ब्राह्मण खानावळीत जात होतो, पण मला ते साध्या पत्रावळीत देत होते आणि बाकी ब्राह्मणांच्या पोरांना ताटात देत आहेत आणि मला तिथं प्रचंड अन्याय वाटतो, शिवाय 5 रुपये महिन्याची फी मला नाही परवडत. मग शाहू महाराजांनी परत दुसऱ्या खानावळीमध्ये त्याला पाठवलं, मराठा खानावळीमध्ये 3 रुपये महिन्याची फी, आणि त्याला समानतेची वागणूक मिळाली. बरं शाहू महाराज हे सगळं करतायत त्यावेळी शाहू महाराजांच्या एक डोक्यात आलं की पोरांच्या राहण्याची व्यवस्था केली पाहिजे, म्हणून भारतातलं पहिलं हॉस्टेल, आता अनेक हॉस्टेल आहेत पण भारतातलं पहिलं हॉस्टेल केले माझ्या राजाने, लक्षात ठेवा, छत्रपती शाहू महाराजांनी. मग मराठा वसतिगृह तयार केले, जैन वसतिगृह तयार केले, अस्पृश्यांसाठी सगळी वसतिगृह तयार केलेत, अगदी ब्राह्मण समाजासाठी सुद्धा वसतिगृह तयार केले. म्हणजे शाहू महाराज ब्राह्मण द्वेष्टे नव्हते हे आमच्या लक्षात आलं पाहिजे. भलेही वेदोक्त प्रकरण झाले, भलेही टिळकांनी केसरीमधून टीका केल्या शाहू महाराजांवर, पण शाहू महाराज मात्र ब्राह्मण द्वेष्टे नाहीत. शाहू महाराज सांगतायत सगळ्या जाती धर्मांना समानतेची वागणूक मिळाली पाहिजे. अगदी शाहू महाराजांच्याकडं काम करणारे सरन्यायाधीश जे होते ते जोशी म्हणून ते ब्राह्मण होते. शाहू महाराजांचे, गोखल्यांचे, शाहू महाराजांच्या आगरकरांशी असलेले संबंध कितीतरी सलोख्याचे आहेत, हे सगळं आमच्या डोक्यात यायला पाहिजे. मग हे शाहू महाराज किती ग्रेट आहेत या देशामध्ये अनेक लोकांना कळलं, पण दुर्दैवानं मधल्या काळात शाहू महाराजांच्या बद्दल प्रचंड असं विष पेरलं गेलं होतं की शाहू महाराज चारित्र्य संपन्न नाहीत, शाहू महाराज दलित उद्धारांसाठी काम करतायत, शाहू महाराज ब्राह्मण द्वेष्टे आहेत वगैरे, अशी सगळी गरळ जी ओकली गेली होती. त्याला अलीकडच्या काळात काही गोष्टी आपल्याला पुराव्यादाखल मिळाल्या आणि शाहू महाराज हे ग्रेट राजे कसे आहेत ते सुद्धा निश्चितपणानं आम्हाला कळलं. मी तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगायला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर बाबासाहेबांच्या भेटीला शाहू महाराज गेले होते आणि शाहू महाराज तेवढे असं म्हटले, आम्ही तर परंपरेचे राजे आहोत, बाबासाहेब तुम्ही विद्वत्तेचे राजे आहात,
हा सगळा गौरव करायला सुद्धा धाडस असावं लागतं, लक्षात ठेवा. शाहू महाराज सगळ्या लोकांना सांगतायत, अरे आतापर्यंत तुम्हाला जनावराची वागणूक मिळाली, आता इथून पुढे तुम्हाला जनावराची नाही, माणसांसारखी, अगदी जनावरांना सुद्धा माणूस करायला मी इथं आलोय, हे शाहू महाराज ठासून सांगत होते, लक्षात ठेवा. मी तुम्हाला एक किस्सा फक्त सांगायला पाहिजे बरं का. आज 26 जून आहे, शाहू महाराजांची जयंती म्हणून तुम्हाला कळलं पाहिजे. दिल्लीला एक ब्रिटनच्या राजाचा कार्यक्रम होता. अनेक राजे महाराजे अनेक संस्थानिक तिथे गेले होते. शाहू महाराज सुद्धा स्वतः गेले होते. आणि तिथं गेल्यानंतर 60,000 लोकांचा जो अस्पृश्य समाज तिथे एकवटलेला होता, तो अशी अतिशय शांतपणे कुणाची तरी वाट बघत होता. अनेक राजे महाराजे बाहेर पडत होते. त्यांनी बघितलं की बाबा 60,000 लोक इथं आलेत, एवढा मोठा समुदाय शांत कशासाठी उभा राहिला. ते त्यांच्या राजाची वाट बघतायत. शाहू महाराजांची एंट्री झाली आणि तो 60,000चा अस्पृश्य समाज मोठ्यानं घोषणा द्यायला लागला, छत्रपती शाहू महाराजांचा विजय असो, छत्रपती शाहू महाराज की जय, आमचा देव दलितोद्धारक छत्रपती शाहू महाराजांचा विजय असो, अशा घोषणा. अक्षरशः परिसर दानावून गेला. आभाळाला जर कान असते तर कान सुद्धा फाटले असते, एवढ्या जोराच्या घोषणा होत्या त्या. हे शाहू महाराज आम्हाला कळण्याची गरज आहे. ते कोण आहेत? तर आरक्षण ज्यांनी पहिल्यांदा मी तुम्हाला सांगितले इथं आणले, ते शाहू महाराज आम्हाला कळले पाहिजेत. हे सगळं मला एका पुस्तकाने दिलं. डॉक्टर बापूजी साळुंखे यांचे सख्खे पुतणे जे आहेत, नानासाहेब साळुंखे, त्यांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे, शाहूंच्या आठवणी. मला वाटतं आपण आवर्जून हे पुस्तक वाचायला पाहिजे. आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि छत्रपती शाहू महाराजांच्या बद्दल आणि या सगळ्या उदाहरणांबद्दल आपलं मत काय आहे, मला आवर्जून कळवायला विसरू नका. मनापासून धन्यवाद.